अरे सरच्या मला इंस्टाग्राम बघायचं होतं रे. ओपन कर बर. काय राव, मोबाईलवर इंस्टा पाहून तो मोबाईल. मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोड मित्र. मी तुमचाच मित्र प्रवीण आलसटवार आज HTML कोर्समधला सेकंड पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, आजच्या या पार्टमध्ये आपण सर्व्हर, ब्राउझर, सर्च इंजिन आणि डोमेन नेम सिस्टीम म्हणजेच की DNS हे कसं काम करतं, बॅकग्राऊंड वर्किंग वेबसाईटची कशी असते आणि हे सगळे पॉईंट्स आपण आजच्या या पार्टमध्ये पाहणार आहोत, एकदम इनडेप्थ नॉलेज सोबत आणि रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत. तर मित्रांनो, व्हिडिओच्या मधातच आपण एक टूल सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, जो तुमच्या कोणत्याही स्टडी कॉन्सेप्टला ॲज अ गेम क्रिएट करू शकतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जे आपण शिकवणार आहोत त्याच्यावरती आपण एक गेम सुद्धा बनवणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि समोरचे सुद्धा पार्ट्स आपले येत राहतील तर मित्रांनो, बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. तर मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करून घेऊया आजच्या या इंटरेस्टिंग आणि स्लाइटली माइंड ब्लोईंग व्हिडिओला. तर सुरुवात करूया मित्रांनो सर्च इंजिन पासून. तुम्हाला काही सर्च करायचं असेल तर तुम्ही गुगलवरती जाता आणि हेच गुगल म्हणजे सर्च इंजिन. सर्च इंजिन हा गुगलच नसून खूप काही सर्च इंजिन्स अवेलेबल आहेत, जसे की डक-डक-गो, याहो, बिंग एक्सेट्रा. तर आपण पाहू गुगल सर्च कसं काम करतं. गुगल सर्च इंजिन मध्ये आल्यानंतर आपण इथे काहीतरी सर्च करू, उदाहरणार्थ व्हॉट्सअप सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप मोठी लिस्ट व्हॉट्सअपची आलेली आहे. याचाच अर्थ व्हॉट्सअप नावाचा कीवर्ड ह्या लिस्टमध्ये जेवढे तुम्हाला साइट्स दिसत आहेत त्यामध्ये यूज केलेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, आपण जे काही सर्च केलंय ते इंटरनेटवर कोणत्या कोणत्या साईटमध्ये यूज झालेलं आहे किंवा कोणत्या कोणत्या वेबसाईटमध्ये यूज झालेला आहे, त्या वेबसाईट्सची, त्या साईट्सची लिंक देते. मित्रांनो, व्हिडिओ खूप बोर झाला आहे वाटतं. तर त्याचमुळे आपण व्हिडिओमध्ये एक ट्विस्ट ऍड केलेला आहे. सर्च इंजिन आणि युजर या दोघांमधलं कम्युनिकेशन होणार आहे आणि या कम्युनिकेशनचा एक्झाम्पल द्वारे तुम्हाला एकदम 100% सर्च इंजिन काय असतं हे क्लिअर होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, वाट कशाची बघताय, चला पाहून घेऊया या दोघांमधला इंटरेस्टिंग कम्युनिकेशन. अरे सरच्या मला इंस्टाग्राम बघायचं होतं रे. ओपन कर बर. काय राव, मोबाईलवर इंस्टा पाहून तो मोबाईल स्विच ऑफ केला आणि आता पीसीवर पण. अरे ते सोड, मला आधी माझ्या लॅपटॉपवर इंस्टाग्रामचं वेबसाईट ओपन कर बर. मी तुला वेबसाईट ओपन करू देऊ शकत नाही, पण वेबसाईट सापडून देऊ शकतो, कारण तेच माझं काम आहे. हा दे मग. हे घे. हे काय आहे, खूप साऱ्या इंस्टाग्राम नावाच्या लिस्ट दिलीस तू तर. माझं कामच आहे हे. तू जे सर्च केलंस माझ्यावर, त्या सर्च कीवर्डनुसार तुला इंटरनेटवरून संबंधित साइट्स किंवा वेबसाईट्स देणार. आता तुला इंस्टाग्रामची ऑफिशियल वेबसाईट पाहिजे असेल तर त्याच्यावरती क्लिक कर. अच्छा, असं आहे का? पण सरच्या, तू म्हणत आहेस की तू फक्त सर्च करून देतोस, ओपन करू शकत नाहीस वेबसाईट. मग वेबसाईट क्लिक केल्यानंतर ती ओपन कोण करतं? यामध्ये काही रॉकेट सायन्स तर नाही ना? नाही, रॉकेट सायन्स तर नाही. वेबसाईट हा ब्राउझर ओपन करतो आणि सर्च इंजिन म्हणजेच मी तुझं काम सोपं करतो, तुला फक्त सापडून देतो. कळलं का? हा. क्लिक कर मग वेबसाईटवर आणि वेबसाईट ओपन होईल ब्राउझर मध्ये. मग पाहत राहा लॅपटॉप स्विच ऑफ होईपर्यंत. सरच्या, तू खूप बोलतोस हा. एन्जॉय. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ब्राउझर काय असतं. ब्राउझर हे एक टूल आहे जो वेबसाईट ओपन करण्यास मदत करतो. उदाहरणार्थ, तुम्ही सर्च इंजिन वरती यूट्यूब सर्च केलं, त्यानंतर सर्च इंजिन यूट्यूब नावाचं कीवर्ड इंटरनेट वरती कुठे कुठे आहे हे शोधून तुम्हाला रिझल्ट देतो. आणि जेव्हा तुम्ही एका वेबसाईट वरती क्लिक करता त्यावेळेस ती वेबसाईट एका ब्राउझर मध्ये ओपन होते. स्क्रीनवर जे यूट्यूब वेबसाईट ओपन झालेली आहे ती ब्राउझर मध्येच झालेली आहे. मागच्या कम्युनिकेशन मध्येच सांगितलं होतं की सर्च इंजिन आपल्याला वेबसाईट सापडण्यासाठी मदत करतो आणि ब्राउझर हा वेबसाईटला ओपन करण्यासाठी मदत करतो.